नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे आकाश. तर मी आजपासून यूट्यूब चॅनल ब्लॉगिंग चालू केलेलं आहे. तर मी महाराष्ट्रामधून सांगली जिल्ह्यातमध्ये राहिला आहे, शंभरबटी पोळमाळ्यामध्ये राहिला आहे मी. तर गाईज आजपासून मी चॅनल चालू करतो आणि माझा नवीन व्यवसाय पण चालू केलेला आहे. मी पहिलं हॉटेलमध्ये कामाला, वेटरचं कामाला होतो हॉटेल नटराजमध्ये. आता मी स्वतःचा बिझनेस चालू करायचं ठरवलं आहे, कारण काहीतरी स्वतःचं करायचं असं ठरवलं आहे. तर मी डिसेंबरच्या 11 तारखेपासून मी चालू केलेलं आहे. डिसेंबर 2025 11 तारखेपासून चालू केलेलं आहे. तर बघा माझं छोटासा भाजीपाल्याचं दुकान. असं हातगाड्यावरनं मी विकतो आहे भाजीपाला. तर मला काय अजून प्रतिसाद भेटला नाही आहे भाजीपाल्यामध्ये. असं फिरून फिरून विकतो आहे मी, असं छोट्या छोट्या कॉलनीमध्ये विकतो. तर सकाळी 5 वाजता उठायला लागतं काहीच, आणि 5 वाजता उठून भाजीपाला चालू करायला लागतो. तर अजून जसा पाहिजे तसा अजून प्रतिसाद भेटला नाही आहे. आता महिना होत आलं, घरची परिस्थिती पण तशी नाही आहे की बाबा माझं घर चाललं पाहिजे हे ते, अजून तसं काहीच नाही आहे. तर ठरवलं की आपण जरा यूट्यूबवर सांगून ते चालू करावं म्हणून. आता 11 वाजत आले, 11-12 वाजत आलेले, अजून भाजीपाला संपलेला नाही आहे. आणि जास्त काय भाजीपाला घेत नाही. हे बघा, एक फ्लावरचं पोतं घेतलं आहे, 2 किलो घेवडा घेतला होता, 2 किलो पावटा घेतला होता, मेथी घेतली होती, मेथी कोथिंबीर पण घेतली होती. अजून आहे असं 2-3 गड्डे गेले असतील फक्त. आणि कांद्यामध्ये फसलो. आम्हाला काही एवढं माहीत नव्हतं. मम्मी आणि मी गेलो होतो धंद्यातलं एवढं काय माहिती नाही आहे, तरीसुद्धा आम्ही चालू केलेले. आम्हाला 500 रुपयाला दिला आहे ते पोतं. आणि तो कांदा बघा तुम्ही, कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही कसली. हे बघा, फसलो आहे. अजून याचं पैसे पण निघलेले नाही. आम्ही घेतलं होतं 500 रुपयाला पोतं घेतलं होतं 50 किलोचं. आता विकतो मी 10 रुपये किलोने कांदा. आणि बाजारात 30 रुपये 40 रुपये किलो कांदा आहे, आणि मी विकतो 10 रुपये किलोने. कारण का ते कांद्याचं पैसे तर निदान निघलं पाहिजे, म्हणून 10 रुपये किलोने विकतो. तर असंच हळूहळू करून भाजीपाला चालू करायचं. सकाळचं 5ला उठून सगळं चालू करायला लागते. 5ला उठायचं. 5 वाजता उठलो आहे, आता 12 वाजत आलेले, अजून घरी गेलेलो नाही. धंदा तर काहीच झालेला नाही आज. अजून जेवढं मालाला पैसे लावले ते बी निघलेलं नाही. फक्त अवघं 300 रुपये धंदा झाला असं, त्याच्यावर नाही आहे. आणि मी आणला होता 800-900 रुपयाचा भाजीपाला आणला होता. तर अजून 300 रुपये कुठं ना 800-900 रुपये कुठं. तर तुम्ही जर सांगलीत राहत असाल, पोळमाळा एरियात राहत असाल, तुम्ही बघत असाल, तर माझ्या धंद्याला जरा सपोर्ट करा. जरा भाजीपाला घ्या माझ्यापासून. पण तुमच्या सपोर्टवर मी आता इथून पुढे धंदा चालू करणार आहे. तर हा माझा छोटासा ब्लॉग होता. कसा वाटला नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू.